हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे फ्रेंड्स. मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये. सो उद्या आहे जन्माष्टमी, गोकुळाष्टमी. त्याच्यासाठी मी काहीतरी छोटीशी खरेदी केली आपल्या कृष्ण बाप्पासाठी. सो चला बघूयात मी काय काय शॉपिंग केलं आहे. त्याच्यासाठी छोटीशी शॉपिंग आहे, एक छोटा शॉपिंग हॉल आहे जन्माष्टमीसाठी. ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला पाहूयात मी काय काय खरेदी केलं आहे ते. फ्रेंड्स, उद्या कृष्ण जन्माष्टमीची पूजा आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेसाठी कृष्णासाठी जे लागणारे वस्त्र आहेत, दागिने आहेत, ते मी इथे आणलेले आहेत. ते मी सगळे तुमच्यासोबत आता शेअर करते. सो उद्यासाठी मी हे एक नैवेद्याचं ताट घेतलेलं आहे, केळीच्या पानाच्या आकाराचं, पितळेचं आहे हे. नंतर हे काहीतरी मला 200 रुपयाला मिळालं आहे. नंतर इथे घेतला आहे हा मी मुकुट आपल्या कृष्णासाठी, बाळकृष्णासाठी. याला असा मोरपंखसुद्धा आहे, उघडून दाखवते मी तुम्हाला. हा बघा, छान असा मुकुट आहे. किती सुंदर दिसतंय ना, वरती मोरपंख लावलेला आहे आणि असं छोटंसं स्टोन वर्क त्याच्यावर केलेलं आहे. दागिने बघूयात. हा एक हार घेतलेला आहे मी, डायमंडचा आहे, खूप छान आहे. असं पाठीमागे बांधायला दोरी असते त्याच्या. हेही दाखवते मी तुम्हाला काढून. किती सुंदर आहे ना. एक कानातले घेतले आहेत मी, हे पण स्टोनचेच आहेत. एक मिनिट उघडून दाखवते, मग ते क्लिअर दिसतील तुम्हाला. हे असे कानातले आहेत, खूप छान दिसतात घातल्यानंतर. याच्यासाठी ना एक गम येतो, त्या म्हणजे देवांसाठी जर काही आपल्याला त्यांचे कानातले किंवा चिटकवायचं असेल ना, तर तो गम वापरला जातो. तो पण मी तुमच्यासोबत शेअर करते, कुठला गम आहे तो. सुंदर आहेत ना हे कानातले. नंतर हा एक छोटासा हार घेतलेला आहे मी, हा पण तसंच डायमंडचा आहे, खूप सुंदर आहे. हा पण 2 लेअरचा आहे. आणि हे मी हातातले घेतलेले आहेत. यावेळेस खूप सुंदर आले ते. हे असे लटकन आहेत त्यांना, हे बघा, असे लटकन आहेत आणि असे ओपनेबल असतात. हे असे प्रेस करून आपल्याला हातात घालायचं आहे. छान आहे ना, खूप सुंदर कलेक्शन आहे. नंतर आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी वस्त्र. हे असं आहे, हे पण ओपन करून दाखवते मी. मग किती सुंदर पोशाख आहे ना हा. हे बघा किती सुंदर आहे. हे अशा प्रकारे घालायचं आहे आपल्याला. इथून असं ओपनेबल असतं. हे बघा, अशा प्रकारे घातल्यावर किती सुंदर कलर आहे. मग यालाच मॅचिंगच्या या मी बँगल्स आणलेल्या आहेत, या बांगड्या ज्या आहेत, कारण ह्याच्यात थोडंसं हिरवं वर्क आहे आणि याच्यावर डायमंडची ज्वेलरी छान दिसेल म्हणून मी डायमंडची ज्वेलरी घेतलेली आहे. सो फ्रेंड्स, कसं काय वाटलं तुम्हाला माझा हा जन्माष्टमीचा आपल्या कृष्णा बाप्पासाठी जे शॉपिंग केलेलं आहे तो हॉल, ते नक्की मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय, हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.